IVF बद्दल ना सगळ्यात जास्त मिथ कोण पसरवतात माहितीये तुला? कोण? ज्यांनी पहिले केलेलं आहे. म्हणजे आपल्या इंडियाचा प्रॉब्लेम कसा आहे, एखाद्या कपलला प्रॉब्लेम आहे, त्यांनी तर IVF केलं, त्यांच्या घरामध्ये बाळ आलं, पण तेच ना आपली स्टोरी बनवतात. आजकाल माहित आहे ना, इन्स्टा इन्फ्लुएन्सर आता खूप क्रेज झालेलं आहे, प्रत्येकाला आपली स्टोरी बनवायची असतात. मग हे स्टोरीमध्ये कोणी भेटायला मला पेन झालं होतं, हे झालं होतं, ते झालं होतं, हे साईड इफेक्ट झाले होते, ते झालेले होते. म्हणजे आपण तर त्याचा वापर करायचा, आपण त्याच्यापासून बाळपण घ्यायचं, आपली फॅमिली छानशी कंप्लीट करायची आणि दुसऱ्याला त्याच्यापासून दूर हे करायचं. दिस इज वॉट आय थिंक थोडंसं चेंज व्हायला पाहिजे. एक सिम्पल आहे, जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा फायदा झाला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही मिळालं आहे, तर त्या गोष्टीबद्दल आपण चांगलं बोलायला पाहिजे. आपण लोकांना त्याच्याबद्दल नॉलेज द्यायला पाहिजे. होऊ शकते ना कोणी ज्याला गरजू आहे, तुमच्या एका पॉझिटिव्ह सांगण्याने त्याच्या घरामध्ये पण बाळ येऊ शकतं.